मी जस्टिस फॉर दादा अशा आशयाची यात्रा महाराष्ट्रामध्ये काढण्याचा माझा मानस आहे। 14 मेला संभाजी महाराजांची जयंती असते, त्या दिवसापासून आता ती यात्रा कशा स्वरूपाची असेल ते स्वरूप आम्ही ठरवलेलं नाही, कारण आता सध्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुरू आहे। आम्ही पण आमच्या पद्धतीने प्रचाराला जाणार आहोत। पण या संवाद यात्रेमधून काय साधणार बाबा तुम्ही? कमीत कमी ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषदा, नगर पंचायती, जिल्हा परिषद, जिल्ह्याच्या स्तरावर आपले जे दादांचे प्रेमी लोक आहेत त्या गोरगरीब लोकांना घ्यायचं, जिथं रात्र होईल तिथं मुक्काम करायचा, ग्रामसभेचे ठराव घ्यायचे। आता आज मला असं वाटते याचिका जी दाखल केली गेली होती म्हणजे याच्यात हायकोर्टात, मुंबई हायकोर्टात, त्याच्यावर सुनावणी होणार होती, पण ती काय झाली मला माहित नाही। सुनावणी याचिका याच्याकरता दाखल केली होती सीसीटीव्ही फुटेज संदर्भात। या यात्रेतून आम्ही महाराष्ट्रात प्रश्न विचारणार आहोत, सरकारलाच विचारणार आहोत, दादांचं सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? दादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्सचा डेटा अद्यापही का? मुरलीधर मोहोळांनी सांगितल्यानंतर सुद्धा 15 दिवसाचा अल्टिमेटम दिल्यावरही 2.5 महिने होतील, तरी तो पुढे का आला नाही? दादांसोबत विमानात किती लोक बसली होती? दादांची कागद जळाली, दादांचे म्हणजे दादांचं शरीर जळालं, दादांचे मोबाईल जळाले, पण दादांच्या मारणावरची कागद नाहीत जळाली। सुमित कपूर कुठे आहे? आणि ट्रॅफिक मध्ये अडलेला साहिल मदन आणि यश को पायलट ही दोघं सध्या कुठे आहेत? ती मेलीत की जिवंत आहेत? आणि त्या विमानामध्ये VSRच्या कॅप्टन सुमित कपूर हा विमान खरंच चालवत होता का? कारण शांभवी पाठकचं हे मिळालंय, प्लेट मिळालेली आहे, आणि कॅलिफोर्नियामध्ये सुमित कपूर जिवंत असल्याचं एक पोस्ट आम्ही वाचली होती। त्यामुळे सुमित कपूर खरंच जिवंत आहे का? आणि जे स्फोट झाले होते, कारण DGCAचा पहिला जो त्रोटक अहवाल आला त्याच्यामध्ये ते झाडाला स्पर्श करून विमान गेलं। मी गोजूबावीला 2दा जाऊन आलो, तिथे कुठं झाड वगैरे नाही आहे। काही लोक म्हणतात मंदिराच्या कळसाला ते टच झालं, असं कुठेही घडलेलं नाही। त्याच्यामुळे DGCAच्या अहवालावरही प्रश्नचिन्ह आहे, VSR व्हेंचर कोणी दिलं होतं त्याच्यावरही प्रश्न